नमस्कार मित्रांनो. कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी द इंडियन एक्सप्रेस अँड द हिंदू हे दोन न्यूजपेपर भरपूर महत्त्वाचे असतात आणि ह्या दोन न्यूजपेपरमधला एक भरपूर इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजेच इकॉनॉमीचा. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तर असते, पण या सर्वच एक्झाममध्ये इकॉनॉमीचं सेक्शन असल्यामुळे बरेच विद्यार्थी हार मानून जातात. पण मित्रांनो, तुम्ही हार नका मानू. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधला इकॉनॉमीचा सेक्शन अगदी सरळ व सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आजचा इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर बघितला असेल तर त्याचा जो लेआउट आहे तो असा असेल. तर आजच्या इकॉनॉमीच्या पानावर टोटल 15 न्यूज आयटम्स होते आणि त्याच 15 न्यूज आयटम्स किंवा न्यूज आर्टिकलपैकी हे 9 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करू. तर हे पॉईंट आपण कसे सिलेक्ट केलेत बरं? जर आपण जे एक्झाम्स आहेत त्याचा जर पेपर पॅटर्न बघितला आणि जे कसे क्वेश्चन्स येतात त्याच्याशी आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की कधी पण ते लोक डायरेक्ट प्रश्न सहजा विचारत नाहीत. ते आपल्याला काय विचारतील, जे करंट जे घडामोडी होत आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जो एक स्टॅटिक पोर्शन जो असेल. स्टॅटिक पोर्शन म्हणजे काय की असं की त्या एका गोष्टीची फॉर्मेशन कधी झाली, त्याचे पॅरेंट किंवा फाउंडिंग मेंबर्स कोण होते, त्या सगळ्यांवर ती चर्चा होईल. तर असेच आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर मग तसेच आपण हे 9 पॉईंट्स त्या 15 न्यूज आर्टिकल्समधून सिलेक्ट केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की EU म्हणजेच युरोपियन युनियननी जे ऑनलाईन सेलर्स आहेत त्यांना एक अजून ट्रान्सपरन्सी आणि अजून क्लॅरिटी आणायला सांगितलं. त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. मग ऑस्ट्रेलियन पार्लमेंट, जसं इंडियाचा जो पार्लमेंट आहे तसंच ऑस्ट्रेलियामध्ये पण पार्लमेंट आहे. तर त्या लोकांनी एक जगावेगळा कानून असा आणला आहे की त्यांचे जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांना आणि जे टेक जायंट्स आहेत म्हणजे फेसबुक झालं, गुगल झालं, त्या दोघांमध्ये रेव्हेन्यू शेअरिंग होणार. त्याच्यावर आपण चर्चा करूया. मग जसं इंडियाची एक ई कॉमर्स पॉलिसी आहे. ई कॉमर्स म्हणजेच काय, जे ऑनलाईन कॉमर्सच्या ॲक्टिव्हिटीज होतात. कॉमर्सच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, बाईंग आणि सेलिंग किंवा ट्रेडिंग जी होते ऑनलाईन, तर त्यालाच आपण ई कॉमर्समध्ये कन्सिडर करतो. मग तेच इंडियाची ई कॉमर्स पॉलिसी काय, आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करू त्यानंतर आपण एक ॲडमिनिस्ट्रेटर किंवा आपण एक चांगल्यापैकी एक मॅनेजर बनू. तर ते मॅनेजर असल्यावर आपल्याला भरपूर सगळे असे टफ सिच्युएशन्स आपल्यासमोर येतील जे आपल्याला भरपूर चॅलेंज प्रेझेंट करतील आपल्यासमोर. आणि ते चॅलेंजेसना आपण कसं सॉल्व्ह करायचं ते म्हणजे केस स्टडीजनी. आणि एक अशी केस स्टडी जी आपल्यासमोरच आहे ती म्हणजेच टोयोटा किर्लोस्कर. त्याचा बिदादीचा जो प्लांट आहे जो कर्नाटकामध्ये, तिकडे मागच्या काही आठवड्यांपासून स्ट्राईक झाली. तर ती स्ट्राईक का चालू आहे त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करू. आणि त्यानंतर आपण त्या स्ट्राईकमधून काय शिकू शकतो, आपल्याला काय लेसन्स आहे जे आपण एका ॲडमिनिस्ट्रेटर किंवा एका मॅनेजरच्या रूपमध्ये आपण जेव्हा त्या पोझिशनवर असू आपण ते कसं मॅनेज करू, आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. त्यानंतर आपण बघूया की आपले जे ऑनरेबल टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर आहेत श्री रवी प्रसाद, तर त्यांनीच सांगितले की FDI टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये 100% आपण अलाउड आहे, पण त्याच्यावर समोर सिक्युरिटी इज द मेजर कन्सर्न. आपण जर सिक्युरिटी जर कोण प्रोव्हाइड करत असेल तर आपण 100% अलाव करू. तर हे काय एवढं इम्पॉर्टंट आहे आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि त्यानंतर हे 4 असे टॉपिक्स आहेत जे भरपूर स्टॅटिक्स आहेत पण भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे की ते कधी बनलेले, का बनलेले, त्याच्या पाठचं विचारपूस काय होती ते आपण सगळं बघून घेऊ. म्हणजेच काय ESIC म्हणजेच काय, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन काय आहे, ते का बनवलेलं. त्यानंतर आपण बघूया की DICGC म्हणजेच काय, डिपॉझिटर्स इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, हे का बनवलेलं, कधी बनवलेलं. त्यानंतर आपण बघूया की ADB म्हणजेच काय, एशिया डेव्हलपमेंट बँक, ती का बनवलेली. त्यानंतर IMA म्हणजेच इंडियन मोबाईल काँग्रेस, हे का बनवलेलं आणि हे काय झालं या महिन्यात, त्याचं कितवं ॲडिशन होतं, आपण त्याच्यावर सगळी चर्चा करू. तर मग आता जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच काय, मोर क्लॅरिटी फ्रॉम ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. हे कोणी सांगितलं आहे? EUनी. EU म्हणजेच कोण? युरोपियन युनियन. युरोपियन युनियन म्हणजे काय, युरोपचे जे देश आहेत त्या देशांपैकी 28 जे टोटल कंट्रीज आहेत त्या लोकांनी एकसाथ येऊन जो युनियन बनवली तेच म्हणजे काय, युरोपियन युनियन. पहिले त्या 29 होते, पण आपल्याला जसं माहिती आहे की जानेवारी 1, 2021 पासून युनायटेड किंगडम्स तो तिकडनं एक्झिट घेणार, म्हणून तो आपण ब्रेक्झिट जे ऐकत होतो तेच होतं. तर ही हार्ड एक्झिट असणार. हार्ड म्हणजे काय की आता निघायचंच आहे, आता आपण काय तिकडे मांडवली नाही करणार, आपल्याला फक्त निघायचंच आहे, म्हणून ती हार्ड एक्झिट. पण तिकडे जर काय कॉम्प्रोमाइज झालं असतं, जर काय मांडवली केली असेल तर त्याला आपण सॉफ्ट एक्झिट बोललो असतो. त्यात ते फक्त एक्सप्लेनेशनचा पार्ट होता. आपण याच्यावर चर्चा करणार आहोत की EUनी का सांगितले की अजून क्लॅरिटी द्यायला पाहिजे कोणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सनी, कशाबद्दल ते आपण चर्चा करू. तर म्हणजेच काय, युरोपियन युनियननी काय सांगितलं आहे, आस्क ऑनलाईन प्लॅटफॉर्म टू बी मोर ट्रान्सपरंट अबाउट हाऊ प्रोडक्ट्स आर रँक्ड ऑर लिस्टेड. आता तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही गुगलवर किंवा ॲमेझॉनवर किंवा कुठल्याही असे जे साईट्स आहेत त्यांच्यावर जर काही सर्च करता तर तुम्हाला एक लिस्टिंग येते की पहिले तुम्हाला एक स्पेसिफिक रिझल्ट दिसेल, त्यानंतर मग सगळे असे रँक वाईज येतात. तर जर तुम्हाला माहिती असेल तर हे सगळं जे प्रणाली आहे ते कशामुळे होते, एकतर ॲल्गोरिदममुळे होते. की आता समजा गुगलवर तुम्ही काय सर्च करताय, गुगल काय एक सर्च इंजिन आहे, तर त्याच्यावर जर तुम्ही काही सर्च करताय तर ते कशामुळे तिकडे रँक होईल की तुम्हाला पहिले
तोच रिझल्ट का दिसतो, तर एकतर त्याच्या पाठी गुगलचा ॲल्गोरिदम असतो आणि तो ॲल्गोरिदम कशावर काम करतो, तर तो म्हणजे SEO. आता SEO काय असतं बरं? SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? जसं आपण म्हटलं की गुगल काय एक सर्च इंजिन आहे. तो काय करतो, असे भरपूर सगळे इंटरनेटवर असे वेगळे वेगळे पेजेस आहेत त्याच्यावर भरपूर सगळा डेटा आहे. तर ही सर्च इंजिन काय करेल की सर्च करणार, शोधेल ती की आपण जे टाईप केले त्याच्याशी रिलेटेड सगळ्यात क्लोजेस्ट असा आर्टिकल कुठलं आहे, असं सगळ्यात जवळचा एकदम निकष्ट असं कुठला असा आर्टिकल आहे किंवा असा कुठला वेबसाईट आहे जे आपल्याला जो रिसर्च करतो आहे आपण किंवा आपण जे सर्च करतो आहे ते सगळेच आपल्याला पॉईंट्स आहेत कवर भेटेल. तर ते कसं कळणार आपल्याला? SEOमुळे. आणि ते कशावर बेस्ड असेल? ॲल्गोरिदम. कोणाच्या? त्या सर्च इंजिनच्या किंवा त्या वेबसाईटच्या. ओके. तर मग असा प्रॉब्लेम काय होतो की बरेच लोक असे वेबसाईट्स वगैरे ओपन करतात, बरेच लोक ट्राय करतात की ते लोक सेल करू शकतील असे ॲमेझॉनवर म्हणा किंवा फ्लिपकार्टवर वगैरे म्हणा. आता युरोपियन युनियनमध्ये फ्लिपकार्ट नाही म्हणा, पण तिकडचे जे पण असेल तिकडे ते लोक सेल करायला ट्राय करतात. पण त्यांचं काय होतं की त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते लोकांना दिसतच नाही. आपण मगाशी म्हटलं की आपण गुगलवर सर्च करतो की ॲमेझॉनवर सर्च करतो आणि आपल्याला तेच पर्टिक्युलर साईट सारखे दिसतात. मग असं का होतं? मग लोकांना ते का नाही कळत? का? कारण की लोकांकडे एवढं नॉलेज नाही की ते ॲल्गोरिदम कसं समजावं. म्हणूनच युरोपियन युनियनने काय सांगितलं की त्यांनी रिक्वेस्ट केली असे सगळे जे ऑनलाईन मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत की बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून थोडे ट्रान्सपरंट व्हा, तुमचा ॲल्गोरिदम कसा काम करतो, तुम्ही कसे रँक करता या सगळ्या वेबसाईट्सना, त्या प्रोडक्ट्सना, तर ते जरा तुम्ही नीट अजून सांगा. त्याच्याने काय होईल की आपले जे सेलर्स वगैरे आहेत म्हणजे युरोपियन युनियनमध्ये जे सेलर्स आहेत किंवा जे लोक वेबसाईट बनवून ते ट्राय करतात की तिकडे लोकांपर्यंत पोहोचू शकतील, तर त्यांना ती रीच भेटेल आणि ते लोक आपले जे प्रोडक्ट्स वगैरे ते विकू शकतील. त्याच्याने काय होईल, तर लोकांचा रेव्हेन्यू जनरेट होईल आणि रेव्हेन्यू जनरेट झाला तर काय होईल, तिकडे प्रॉस्पॅरिटी येईल. कशी ती डिमांड येईल ते आपण ते नेहमी डिस्कस केलेलंच आहे. ओके. तर हे म्हणून युरोपियन युनियननी सांगितलेले ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी हे काय इम्पॉर्टंट आहे आपण ते येणार थोड्या टाईममध्ये आपण चर्चा करू त्याची. तर सेकंड पॉईंट जो होता तो होता ऑस्ट्रेलियन पार्लमेंटबद्दल. ओके. आता ह्यांनी काय केलं आहे, तर त्यांनी एक जगावेगळा कानून पास केला आहे. तर ते काय आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर सर्वात पहिले जसं आपल्याला माहिती आहे की आपण जे न्यूजपेपर वाचतो, आपण जसं माहिती आहे आता आपण द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरच्या इकॉनॉमीच्या सेक्शनबद्दल आपण चर्चा करतो. म्हणजे एक न्यूजपेपर एक भरपूर इम्पॉर्टंट सोर्स आहे कशाचा? न्यूजचा, इन्फॉर्मेशनचा, हे की नाही. आणि हे कसं चालतं बरं, तर आपल्याला हा न्यूजपेपर 5 रुपयाला भेटतो, तर त्या लोकांना 5 रुपयात हा बनवायला परवडतो कसा? एवढे सगळे त्याच्यात लोक रिसर्च करणार आहेत, मग त्याचा प्रिंटिंगचा कॉस्ट आहे, मग त्याला फॉर्मॅटिंग येईल, मग त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, एवढं सगळं त्याचं कॉस्टिंग आहे, हे की नाही. मग तरी लोकांना न्यूजपेपरवाल्यांना परवडतं कसं? तर त्याचा जो मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू त्यांचा असतो तो म्हणजे कसला? ॲडव्हर्टाइजमेंटचा. तर पण प्रॉब्लेम आता असा होतो आहे की पहिले जर लोकांपर्यंत मास लेवलवर पोचायचं होतं तर काय होतं, आपल्याकडे एकच सोर्स होता, तो म्हणजे न्यूजपेपरचा. पॅम्पलेट्स वगैरे पण लोक द्यायची, पण त्याचा पण एक स्कोप लिमिटेड होता, जास्त स्कोप नव्हता. त्यानंतर टेलिव्हिजन आले, पण टेलिव्हिजन आणि न्यूजपेपर असे कॉम्प्लिमेंट करायचे एकमेकांना, मग असं त्याच्यात कॉम्पिटिशन नव्हती. पण आता काय झालं आहे की जेव्हापासून इंटरनेट आलं आहे, ओके, आणि त्यातल्या त्यात जे असे मोठे वेबसाईट्स आहेत, गुगल झालं किंवा फेसबुक वगैरे झाले, तर त्यांनी काय केले की त्यांनी जो ॲडव्हर्टायझर होता, जो ॲडव्हर्टाईज करायचा, तर तो काय म्हणतो आता की मी न्यूजपेपरमध्ये ॲड देण्यापेक्षा मी एक काम करतो, ऑनलाईन ॲड टाकतो. त्याच्याने काय होईल, जर कोणी लोकांनी जर माझे ॲडव्हर्टाईजवर क्लिक केलं आणि पुढे गेला तरच माझे पैसे जाणार आहेत. उगाचा फालतू खर्च नाही होणार, लोकांना दिसेल तर, आणि जर त्या लोकांनी क्लिक केलं तरच माझे पैसे जाईल, नाही तर नाही जाणार, हे की नाही. ते म्हणजेच काय, तो त्या लोकांसाठी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. मग आताच ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटने काय केलं की त्यांचे जे मीडिया हाऊसेस आहेत त्या लोकांना ह्याचा प्रॉब्लेम होत होता की अरे यार त्यांची रेव्हेन्यू कमी होते. तर म्हणूनच ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने काय सांगितलं की बघा, हे तुम्ही जे टेक जायंट्स असाल ना ते तुम्ही तुमचं बघा, आम्ही काय करतो की तुम्हाला जे पण रेव्हेन्यू जो भेटतो आहे ना तो तुम्हाला शेअर करायला लागेल आमच्या मीडिया हाऊसेसबरोबर. ओके. म्हणजेच काय, समजा मी आहे गुगल, ओके, आणि माझ्याकडे समजा एका महिन्याचे येत आहेत समजा $1 बिलियन, $1 अब्ज येतात माझ्याकडे, ठीक आहे. आता त्या $1 अब्ज रेव्हेन्यूमधून आता मी माझ्याकडे कशाला आलं, लोकांनी काय केलं की न्यूजपेपरमध्ये ॲड देणं बंद केलं आणि माझ्याकडे ॲडव्हर्टाईज करायला स्टार्ट केलं, हे की नाही. मग ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने आता काय लॉ पास करायला बघितलं की हे जे माझ्याकडे $1 बिलियन फक्त येत होते तर त्यातला एक सर्टन अमाऊंट ऑफ सेक्शन ते जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्याबरोबर मला शेअर करायला लागेल. आता मी जर माझा रेव्हेन्यू आहे तो मी शेअर करीन का? असंच नाही करणार ऑब्व्हियसली. तर त्या लोकांनी त्यासाठी काय क्लॉज टाकले की बघा, जर तुम्ही शेअर केलं तर वेल अँड गुड, नाही केलं तर आम्ही त्याच्यात एक आर्बिट्रेटर म्हणजेच काय एक मिडलमॅनसारखं आपण बसू, जो तुमचं जे नेगोशिएट करून देईल आणि तुम्हाला शेअर करावंच लागेल. आता हे पॉईंट चांगलं आहे की वाईट आहे ते आपण अजून डिस्कस करूया, पण ही होती त्याच्या मागची सगळी स्टोरी. ते का करायला गरज लागते की मीडिया हाऊसेस मरू नको जायला, ते शूड स्टे अलाइव्ह. आपण त्याच्यावर बघूया आता की वाय इज इट नीडेड. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे की टू कीप द मीडिया हाऊसेस अलाइव्ह. जसं आपण बघितलं की जसं न्यूजपेपरसाठी ॲडव्हर्टाईजचा रेव्हेन्यू आहे, तसंच जर बघितलं जे आपले टेलिव्हिजनवर जे आपण न्यूज चॅनल्स वगैरे बघतो त्यांचा पण ऑलमोस्ट 54-60% ऑफ द रेव्हेन्यू ॲडव्हर्टाईजनेच येतो, हे की नाही. तर मग जर हा सगळाच रेव्हेन्यू जर ऑनलाईन जायला लागला तर मग ते लोक सस्टेन करू शकतील का? तर नाही करू शकणार.
आणि मग काय होईल, जर जसं त्यांचा रेव्हेन्यू कमी कमी होत जाईल तर मग ते हळूहळू ते मीडिया हाऊसेस बंद होऊन जातील. आता जर ते बंद झालं किंवा ते बंद व्हायच्या कगारवर आले तर त्या काय करणार की ज्यांना जिकडनं पण पैसा भेटेल ते घेतील. मग याच्याच बदली लोक ते काय करायला स्टार्ट करतील, ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहे ना ते लोक मग न्यूज खरेदी करायला लागतील की काय हे काय माझ्याकडून मी तुला एवढे एवढे पैसे देतो, तू माझ्याबद्दल चांगले चांगले लिही, तू माझ्याबद्दल वाईट लिहूच नकोस, तू असं असं लिही, तू असं असं नको लिहूस, हे की नाही. मग हे काय होईल की आपल्याला जो अनबायस्ड रिपोर्टिंग जी लागते की जे आहे जसंच आहे, हे की नाही, एकदम एकदम न्यूट्रल रिपोर्टिंग जी असते ना ती आपल्याला भेटणार नाही, हे की नाही. आणि मग तो एक भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. का? कारण की मग आता ऑस्ट्रेलियासारखी जर कंट्री आहे, ठीक आहे, तर त्या कंट्रीमध्ये समजा सगळे जे मीडिया हाऊसेस आहेत तर ते कोणाच्या दुसऱ्याच्या सांगण्यावर काम करते, दुसरा कोणतरी त्याला पैसे देते, त्याच्या हिशोबाने जर काम करते. आणि न्यूजपेपर लोक आता पण वाचतात, नाही वाचत आहे असं नाही, तर त्या हिशोबाने कुठे ना कुठे डोक्यात तो इफेक्ट जाणार की नाही हे जे बोलत आहे, जे गव्हर्नमेंट बोलते ते चुकीचं बोलते, किंवा जर असं कोणी प्रोपगंडा चालवला तर ते करायला सोपं होतं. म्हणून हे आपल्याला न होणं देण्यासाठी ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने हा निर्णय घेतला. त्याच्याच व्यतिरिक्त ऑब्व्हियसली जर मीडिया हाऊसेस बंद झाले तर एम्प्लॉयमेंट जाईल, हे तर आपल्यालाच माहिती होतं. आणि जर अनबायस्ड रिपोर्टिंग होत असेल तर त्यांनी आपण डिस्कस केला होता की ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीबद्दल जर कोणी चुकीचं वगैरे लिहायला स्टार्ट केलं त्यांच्याच न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांना पैसे खिलवून, तर ते चुकीचं होईल ना. मग त्यांची जी सॉव्हरेनिटी आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे तेच धोक्यात येईल, कंट्रीचंच. का? फक्त मीडिया हाऊसेस विकून गेले म्हणून. मग ते लाँग टर्ममध्ये नको व्हायला म्हणून हे ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने डिसाईड केले. आता एक गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे काय की हा जो निर्णय आहे, हा जो बिल ते लोक पास करतात तर तो फर्स्ट ऑफ अ काइंड आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये अजून असं कुठेच नाही झालं. आणि ते एक भरपूर वेलकम मूव आहे, कारण की आपण जर बघितलं तर हो असं होतच आहे की लोक ते ॲडव्हर्टाईज करत आहेत तर ते पेपर किंवा टी व्हीला सोडून आता डिजिटलकडे वळत आहेत. आणि मग तो जो मार्केट जर कमी होत जर त्यांचा रेव्हेन्यू कमी होत गेला न्यूजपेपर आणि टी व्हीवाल्यांचा, तर तो पुढे जाऊन भरपूर प्रॉब्लेम करू शकतो. म्हणून ते नको हो, म्हणून बाकी लोक पण थोडं आता जर आता ऑस्ट्रेलियन पार्लमेंटच्या एक्झाम्पलला लोक आता स्टडी करतील थोड्या वर्ष, आणि येणाऱ्या आपण थोड्या वर्षांमध्ये बघूच की हां असं जे ऑस्ट्रेलियाने केलेलं ते अजून न्यूझीलंड होईल, मग बाकी कंट्रीज पण कॉपी करायला लागतील. ठीक आहे, नेक्स्ट न्यूज बघूया. इंडियन ई कॉमर्स पॉलिसी. आता इंडियन ई कॉमर्स पॉलिसी काय? जसं आपण मगाशी म्हटलं, ई कॉमर्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय? बाईंग अँड सेलिंग किंवा ट्रेडिंग. ठीक आहे, कुठे होते ते? ऑनलाईन, म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, इझी. तर आता 2011-12च्या पहिले जर आपण बघितलं तर इंडियाकडे अशी कुठली पॉलिसी नव्हती. का नव्हती? कारण की त्याच्या पहिले ऑनलाईन एवढं अस्तित्वच नव्हतं. ते फ्लिपकार्ट वगैरे पण तेव्हा जस्ट स्टार्ट होत होतं, ते फक्त बुक्स वगैरे विकत होते. इंडियामध्ये इंटरनेट पेनिट्रेशन एवढं नव्हतं, म्हणून काय एवढी गरज नव्हती. पण आता जर आपण बघितलं, जे आपले ॲडव्हर्टाईज पण येतात तर मोस्टली जे आपण बिग बाजार वगैरेचे पण ॲडव्हर्टाईज भरपूर कमी झालेत. आता जे आपल्याला ॲडव्हर्टाईज दिसतात ॲमेझॉनचे दिसतील किंवा मग फ्लिपकार्टचे ॲडव्हर्टाईज दिसेल, हे की नाही, मोठे मोठे ब्रँड ॲम्बॅसेडर्स घेऊन त्या लोकांकडून प्रमोट करतात स्वतःला. म्हणजेच काय की तो डिजिटल शिफ्ट जो पाहिजे होता की ब्रिक अँड मोटर, म्हणजे जे फिजिकल जे आपण दुकान असतं, आपण दुकानात जाऊन किराणा मालाच्या दुकानात जाऊन जे वस्तू घेतो तर ते सगळं आता कमी होत चाललं. आणि लोक आता काय करतात? ऑनलाईन शॉपिंग करायला बघतात, हे की नाही. म्हणूनच काय की जर असे जर एवढे लोक इकडे येत आहेत आणि इकडनं जर परचेस करतात काय, तर गव्हर्नमेंटला ऑब्व्हियसली त्याच्यावर रेग्युलेशन करायला लागेल ना, की एवढा सगळा डेटा आपण जेव्हा लॉग इन वगैरे करतो तर आपला डेटा जातो, त्याच्यात आपलं नाव वगैरे जातं, फोन नंबर जातं, आपण कुठे राहतो ते सगळं जातं. प्लस आपण काय काय सर्च केलं, कधी सर्च केलं, तुम्हाला माहिती असेल ना की जर तुम्ही काय सर्च करताय कुठे, त्यानंतर मग तुम्ही काय परचेस नाही केलं पण तुम्हाला मग ॲडव्हर्टाईज दिसताना पण ते सगळे गोष्टींची ॲडव्हर्टाईज दिसायला लागेल. समजा तुम्ही कुठली बॅग सर्च केली तर तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये त्याचेच ऑफर सारखे दिसतील. तर हे काय, तुमचा डेटा त्या लोकांपर्यंत पोहोचते. कसा? कारण की हे जे पाठचं ॲल्गोरिदम जे आपण मगाशी म्हटलेलं तर त्याच ॲल्गोरिदमवर सगळं चालतं. ओके, म्हणून हे सगळं मॉनिटर करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने ई कॉमर्स पॉलिसी आणलेली. तर ह्याने कोणी आणलेली? तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. हे काय करतं? गिव्स फॉर डेटा स्टोरेज विदिन दी कंट्री ऑनली. म्हणजेच काय, जर इंडियाची लोक आहेत, ओके, तर इंडियाच्या पब्लिकचा जो डेटा आहे तर बऱ्याचशा कंपनी काय करतात? ते सिफन आउट करायला बघतात. सिफन आउट म्हणजे काय की स्मगल करून ते लोक स्वतःच्या कंट्रीमध्ये घेऊन जाणार. आणि डेटा एक अशी गोष्ट आहे, आता हे भरपूर लोकांनी म्हटलेलं आहे पहिल्यापासून की डेटा इज द न्यू ऑइल. जसं आपल्याला माहिती आहे की पहिले ऑइलच्या हिशोबाने मारामारी व्हायच्या की कोणाकडे जास्त तेल असेल, कुठलं तेल? तर क्रूड ऑइल, कच्चं तेल. ओके, तर त्या हिशोबाने आताच्या जर 21st सेंचुरीमध्ये जर आपण बघितलं तर डेटा इज द न्यू ऑइल. डेटावर सगळे आता भांडण होणार की कोणाकडे जास्त डेटा आहे. कारण की ज्याच्याकडे डेटा त्याला माहिती आहे की त्या कस्टमरला काय पाहिजे, आणि त्या कस्टमरला जे पाहिजे ते तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याला ते परफेक्ट तो आयटम तुम्ही त्याला विकू शकाल आणि तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकाल. म्हणून डेटा इज द न्यू ऑइल. म्हणून काय या पॉलिसीमध्ये सांगितले की इंडियाचा डेटा तुम्हाला इंडियामध्येच ठेवायला लागणार, आणि जर तुम्ही बाहेर घेऊन गेला तर तुम्हाला सक्त कार्यवाही होऊन जाईल. पण आपल्याला कळणार कसं की ते इंडियामध्ये ठेवत आहेत की नाही? तर म्हणून काय या पॉलिसीमध्ये सांगितलं की आपण त्याच्यावर ऑडिट्स करू. कोणावर करणार? गव्हर्नमेंट या सगळ्या कंपनीजवर
कधी ना कधी ऑडिट करणार आधीमध्ये. त्याच्याने काय होणार की आपल्याला कळेल की हे लोक काय करत आहेत का, चुकीची काय हरकती होत आहेत की नाही, ते आपल्याला सगळं करत राहील. ओके. आणि ह्याच्यावर अजून एक परत ॲल्गोरिदमवर आलं याच्यात, तेच म्हणजे काय, या पॉलिसीच्या थ्रू आपण हे मेंटेन करायचं किंवा हे अचीव करायचं ट्राय करतो आहे की जे पण ॲल्गोरिदम्स आहेत ते कुठल्या एका इंडिव्हिज्युअलला किंवा एका पर्टिक्युलर सेलरला काय बोलतात त्याला, बायसली त्याला फेवर नाही करणार. हो काय, कळलं? म्हणजेच काय की एक जर पर्टिक्युलर सेलर, समजा मी आहे, तो मी फ्लिपकार्टवर काय विकतो आहे, ठीक आहे, आणि सारखं मी कुठलेही काही सर्च केलं तर माझाच प्रोडक्ट नेहमी टॉपवर दिसतो. ओके. म्हणजेच काय, आता त्याच्या पाठी इथे रिव्ह्यूज वगैरे पण काम करतात, ते सगळं आहेच पाठी, पण काहीच नसताना बाकीच्यांबरोबर मी इक्वल असताना जर मला प्रेफरन्स भेटत असेल, कारण की माझे जर समजा इनर कॉन्टॅक्ट्स वगैरे आहेत किंवा मी ॲल्गोरिदम मलाच कळलं आहे, बाकीच्यांना नाही कळलं आहे, तर हे चुकीचं झालं ना. तो फेअर लेवल प्लेइंग फील्ड नाही भेटला. म्हणजेच काय, हे जे ॲल्गोरिदम आहेत ते सगळ्यांसाठी अनबायस असायला पाहिजे, एकदम न्यूट्रल सगळ्यांसाठी. ओके. नेक्स्ट आपण पॉईंट बघूया. तोच म्हणजे आजचा जो होता आपला एक इम्पॉर्टंट पॉईंट, जसं आपण म्हटलेलं की आपण पुढे जाऊन मॅनेजर्स बनू किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स बनू, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे सिच्युएशन्स फेस करायला लागणार. आणि ते सिच्युएशन जर इझिली आपल्याला जर तो चॅलेंज जो असेल आपल्यासमोर त्याला जर सेल अपार्ट करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला केस स्टडीज आपल्याला नेहमी स्टडी करायला पाहिजे. तर तसाच एक केस स्टडी जी लाईव्ह आपल्यासमोर चालली आहे तीच म्हणजे टोयोटा किर्लोस्करचा बिडाडीचा जो प्लांट आहे जो कर्नाटकामध्ये, तिकडे एक स्ट्राईक चालली. ते जे मागच्या काही आठवड्यांपासून चालली, तर ती का चालली आहे, तर आपल्याला जसं माहिती आहे की लॉकडाऊननंतर आता इंडियामध्ये जे कार मार्केट आहेत तर त्याच्यामध्ये एक वेगळाच बूम आलेला आहे. सगळ्या लोकांना आता पब्लिक ट्रान्सपोर्टची भीती वाटते, सगळ्याच नाही, बरेच लोकांना. आणि त्या लोकांना काय लोक प्रिफर करतात की स्वतःची गाडी घेऊया आपण, म्हणजे काय आपण सेफ राहायला पाहिजे, हे की नाही. मग तसंच आता टोयोटाची गाडी आपल्याला माहिती आहे की चांगल्या गाड्या बनवतात, मोठ्या गाड्या बनवतात आणि क्वालिटी गाड्या बनवतात, हे की नाही. तर मग त्यांचे जो डिमांड आहे ती वाढायला लागली. पण ऑब्व्हियसली डिमांड जर अचानक वाढायला लागली तर त्यांच्याकडे तेवढा वर्कफोर्स नव्हता. तर मग ते जे थोडेफार वर्कफोर्स होता, तर टोयोटा किर्लोस्करचा जो प्लांट होता, तर त्या प्लांट मॅनेजरने काय सांगितलं की तुम्ही ओव्हरटाईम करायचे, एक्स्ट्रा शिफ्ट करायला लागणार तुम्हाला. आणि अचानक ठरवलं ते सगळं. ओके. आणि अचानक ठरवल्यामुळे काय झालं की काय जे वर्कर्स होते ते लोक म्हटले की बाबा आम्हाला सगळे जमणार नाही, आणि त्या हिशोबाने त्यांच्यामध्ये थोडे वादविवाद झाले आणि ते जे वर्कर्स होते ते त्या लोकांना काढून देण्यात आलं. ओके. आता त्यांना काढून जेव्हा देण्यात आलं तर मग बाकीचे जिकडचे जे लेबर युनियन होती, वर्कर्स युनियन होती, तर ते काय म्हटलं, हे असं कसं करू शकता तुम्ही, तर तुम्ही नोटीस नाही दिली, बाकीचे लोक त्यांनी रिवोल्ट केला तर तुम्ही त्यांना काढून टाकला, असं कसं चालेल, सस्पेंड कसं करू शकता तुम्ही. तर मग त्या हिशोबाने स्ट्राईक चालू झाली. ही होती त्याच्या पाठची पूर्ण स्टोरी. हे याच्यात तेच तुम्हाला एक टाईमलाईनसारखी दिलेली आहे. इन्क्रीज झाला वर्कलोडचा, नोटीस वगैरे काय नाही दिली, सस्पेंड केलं काय लोकांना, आणि त्याच्यामुळे स्ट्राईक झाली. आता हे असं मोठी सिच्युएशन होती. आता त्याच्यावर आता कर्नाटकची गव्हर्नमेंट पण ट्राय करते की कर्नाटकची गव्हर्नमेंट पण आता ट्राय करते की ह्याच्यात मीडिएट करून ते लोक काहीतरी एक वे फॉरवर्ड्स होतील की बाबा आता काय करावं पुढे, आपण कसं याच्यातून सेल अपार्ट करू. पण हे जर झालंच नसतं तर काय झालं असतं, हे की नाही. तर असं जर स्ट्राईक झालीच नसती तर आपण जर रूटपासूनच जर कुठल्या कॉजला जर आपण उघडून टाकलं तर मग काय तो प्रॉब्लेम राहतच नाही ना. तर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करूया. तर आपण याच्यातून काय शिकू शकतो, व्हॉट कॅन वी लर्न. ओके. तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक ऑर्गनायझेशनला लीड करताय, आता तुम्ही स्वतःला एका मॅनेजर किंवा ॲडमिनिस्ट्रेटरच्या हिशोबाने विचार करा, ठीक आहे. व्हिज्युअलाइज करा स्वतःला की तुम्ही एका डिव्हिजनचे मॅनेजर आहात किंवा एका डिस्ट्रिक्टचे कलेक्टर वगैरे आहात तुम्ही, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही जे पण डिसाईड कराल तर त्याचा जो इम्प्लिकेशन आहे, त्याचे जे परिणाम आहेत ते तुमचे जे काम करत तुमच्याबरोबर त्या सगळ्यांवर होणार आहे, प्लस तुमचे जे टेरिटरीमधले जे लोक आहेत त्यांच्यावर पण होणार आहे. म्हणून तुम्ही एकटेपणे सगळे डिसिजन नाही घेऊ शकत. त्याच्याने काय होईल की त्या खिलाफ लोक उभे राहतील, तुमच्या खिलाफ उभे राहतील लोक, का, कारण की तुम्ही त्यांचा ओपिनियन नाही घेतला. आणि लोकांना ओपिनियन द्यायला भरपूर आवडतं, हे की नाही. म्हणूनच आपण पहिले सगळ्यात काय करायला पाहिजे की नेव्हर टेक एन युनॅनिमस डिसिजन, जे सगळ्यांनी सहमतीने डिसिजन घ्यावा, एकट्यापणे नाही घ्यावा. ओके. त्यानंतर काय करायचं, ऑलवेज कीप ऑल द स्टेक होल्डर्स इन लूप. म्हणजेच काय की आता समजा आता जसं आपण किर्लोस्करवाला जर एक्झाम्पल बघितला, तो फक्त मॅनेजरनी समजा त्यांनी एकट्याने स्वतःच्या हिशोबाने जर डिसिजन घेतला तर ते चुकीचं झालं. त्याच्यात त्याला काय जे सप्लायर आहे त्याचे रॉ मटेरियलचे, तर त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं. जे लेबर युनियन आहे, जे वर्कर्स वगैरे आहे तिकडे काम करतात त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं. म्हणजे हे जे असे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या पूर्ण प्रणालीचे, त्यांच्याशी तुम्ही नेहमी लूपमध्ये ठेवायला पाहिजे. आणि जे होतं त्यांना जेवढं इम्पॉर्टंट आहे त्यांना समजण्यासाठी, त्यांना कळण्यासाठी ते सगळं सांगत राहायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर काय पॉईंट आहे की ऑलवेज, हे तर बघितलं आपण की स्टेक होल्डर्सना लूपमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया की गिव्ह ऑल द स्टेक होल्डर्स अ प्रॉपर टाईम टू रिस्पॉन्ड अँड गिव्ह देअर सजेशन्स. म्हणजेच काय, आपण जसं मागाशी म्हटलं की लोकांना ओपिनियन द्यायला आवडतं, पण कधी त्यांना जर माहिती असेल की काय होते त्यांच्याबरोबर तर,
आणि तेच जर त्यांना माहिती असेल पण तुम्ही त्यांना टाईमच नाही दिला की हां मी तुम्हाला सांगितलं आणि मी असंच करतो, काय पॉईंट झाला का त्याचा? नाही. तर ते पण ते युनॅनिमस डिसिजन घेतल्यासारखं झालं. म्हणूनच काय की तुम्ही जे पण डिसाईड करताय तर आपण त्यांना एक थोडा टाईम द्यायला पाहिजे की हां बाबा मी असा विचार केलेला आहे, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही सांगा, तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा, आपण त्याच्यावर नेहमीच चर्चा करू, आपण असंपणे पुढे जायला पाहिजे. आणि लास्ट जो पॉईंट आहे तेच म्हणजे काय की ऑप्ट अ वे दॅट सूट्स द इंटरेस्ट ऑफ द मासेस अँड नॉट द क्लासेस. हे थोडं इकडे स्पेलिंग मिस्टेक झाले. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही जो डिसिजन घ्याल, आता तुम्हाला ऑब्वियसली सजेशन्स वगैरे आले, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं, पण ऑब्वियसली डिसिजन मेकर तुम्ही आहात, किंवा कारण की तुम्ही मॅनेजर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर ते तुम्ही आहात, हे की नाही. म्हणूनच काय तुम्ही जे डिसिजन घ्याल तर तुम्ही हे विचार करून घ्या की त्याचा जो फायदा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, एकदम थोड्याशा लोकांपर्यंत नाही. तुम्ही काही डिसिजन करा, मोस्ट ऑफ द टाइम्स, मी नाही बोलत नेहमीच, पण 99% ऑफ द चान्स असंच आहे की तो सगळ्यांनाच खुश नाही करू शकत, तुम्ही नेहमीच सगळ्यांना खुश नाही करू शकत, हे की नाही. म्हणून जास्तीत जास्त लोकांना ज्याच्यात फायदा होतो तो तुमचा वे फॉरवर्ड असायला पाहिजे, हे आपल्याला याच्यातून कळतं. ओके, हा झाला 4th पॉईंट. पण नेक्स्ट बघूया, FDI इन टेलिकम्युनिकेशन. जसं आपण मगासपासून म्हणतो की डेटा इज द न्यू ऑईल, डेटा इज द न्यू ऑईल, पण हा जो सगळा डेटा आहे जो पण आपण सर्च वगैरे करतो आहे, हे की नाही, तो तुमच्या फोनवर असो किंवा तुम्ही लॅपटॉपवर वायफायच्या थ्रू वगैरे वापरत असाल, तर मग ते सगळं कशावर होतं, ते सगळं ऑनलाईन होतं, हे की नाही. ऑनलाईनच कशामुळे जाऊ शकतो आपण, ती टेक्नॉलॉजी त्यापाठी. पण आता मोस्टली सगळे आता लॅपटॉप वगैरे लोक कमी वापरतात नाही असं नाही, पण मोस्टली जे पण जर सर्च करायचं लोक फोन जास्त प्रिफर करतात, हे की नाही. आणि जसं आपल्याला माहिती आहे आपण फोनवर आपण 4G टेक्नॉलॉजी वापरतो आहे, आणि आता त्याचाच मोठा भाव आता मार्केटमध्ये येणार आहे, तोच म्हणजे कोण, 5G टेक्नॉलॉजी. 5th जनरेशनवर चालणार होतं आपण, एकदम सुपर फास्ट एकदम सगळं भेटेल आपल्याला. पण त्याच्यातच भरपूर सगळे प्रॉब्लेम आहेत. हे जे सगळे टेक्नॉलॉजी आहे ते भरपूर सोफिस्टिकेटेड सगळे टेक्नॉलॉजी आहे, आणि ही टेक्नॉलॉजी कोणीही असंच नाही बनवू शकत. त्याच्यावर भरपूर सगळं रिसर्च केलेलं आहे त्या लोकांनी, भरपूर मेहनतीने ते सगळं डेव्हलप केलेलं आहे. आणि जर आपण लोकांना सहजा दिलं तर मग ते ऑब्व्हियसली त्या लोकांना पैसे नाही कमवता येणार. म्हणूनच काय केलं आहे, याच्यात भरपूर मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, नोकिया आहे, हुआवे नावाची कंपनी आहे चायनीज, तर असे भरपूर सगळ्या कंपनी, इंडियाची जी जिओ आहे आपली रिलायन्स जिओ, तर त्याचे पण काय 5G प्रोडक्ट्स जे आहेत ते 2021च्या सेकंड हाफपर्यंत येणार आहेत अशी चर्चा आहे. ओके, तर असे सगळं आहे. पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे काय, ही टेक्नॉलॉजी एवढी सोफिस्टिकेटेड आहे की भरपूर लोकांना ह्याच्याबद्दल नक्की नीट माहिती नाही की कसं काम करते, हे की नाही. त्यात ह्याच्याने प्रॉब्लेम असा होतो की आपण जे पण सर्च वगैरे करतो आहे की आपली लोकेशन वगैरे कुठे, तर ते काय होऊ शकतं की हे एक रिस्क आहे. आतापर्यंत अजून हे कोणी 100% क्लेम नाही करू शकले, पण हे बोललं जातं असं की आपण जे पण सर्च करतो, आपला जो पण डेटा वगैरे, आपली लोकेशनपासून सगळंच, ते कसं हे जे टेक्नॉलॉजी ऑपरेटर्स आहेत ना, ते लोक स्वतःपर्यंत काढून घेऊ शकतात. म्हणजेच काय, जर तुम्ही आता काही सर्च केलं, ठीक आहे, समजा तुम्ही पॅराशूट ऑईल असं सर्च केलं, तर हा जो डेटा आहे तो तुम्हाला ऑब्व्हियसली इंटरनेटवर तुम्हाला ते रिझल्ट तर भेटेल, पण हे जे सगळं जो तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं, जे पण तुम्ही ऑनलाईन सर्च केलं, ह्याचा जो पण मूल होता, ह्याचा जो बेस होता, तो त्या कंपनीपर्यंत पोचतो असं म्हटलं जातं. ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आता हे कितपत खरं कितपत खोटं हे नक्की अजून कोणाला नाही माहिती, पण एक व्हॅलिड प्रॉब्लेम आहे याच्यात. कारण की जसं आपल्याला माहिती आहे की जर आपण 5G यूज करायला गेलो, ओके, आणि जी टेक्नॉलॉजी समजा इंडियन मेड नाही किंवा एक सिक्युअर जागेवरून नाही बनलेली आहे, ओके, तर त्याच्याने प्रॉब्लेम कळेल की आपला जो गव्हर्नमेंटचा ऑफिशियल डेटा म्हणा किंवा जो टॉप सिक्रेट डेटा असेल, तर ऑब्व्हियसली ते लोक नॉर्मल 5G रूटने नाही जात, पण त्यातला जर थोडासा पार्ट जरी 5Gच्या रूटच्या थ्रू जर आपण यूज करायला लागलो, तर प्रॉब्लेम असा आहे की ती जी ऑपरेटिंग कंपनी आहे त्या लोकांपर्यंत हा सगळा डेटा असाच पोचेल, आणि त्याचा मग काय होईल की जे पण आपला डेटा आहे तो लीक होत जाईल, आपल्याकडे प्रायव्हसी नाही राहणार. हा सगळा मोठा कन्सर्न आहे. म्हणूनच आपले जे इन्फॉर्मेशन मिनिस्टर आहेत, तर त्या लोकांनी काय सांगितलं आहे की ते बोलले की आपण FDI अलाव करू आपण इंडियामध्ये टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये 100% देऊ ऑटोमॅटिक रूटनी, म्हणजे काय गव्हर्नमेंटची अप्रुव्हलची पण गरज नाही. पण कधी, तेव्हा जोपर्यंत आपल्याची जी इंडियाची जी सॉव्हरेनिटी आहे, ओके, सॉव्हरेनिटी म्हणजे काय, आपलं जो अस्तित्व आहे ते कधी धोक्यात नाही यायला पाहिजे. ओके, भरपूर फेअर पॉईंट आहे. तर हा असा सगळा त्याचा पाठचा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपला जो डेटा आणि टेलिकम्युनिकेशन जो आहे तो इंडियाच्या की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतो. हा UPSCच्या यावर्षीच्या पेपरमध्ये पण होता की इंडियाच्या की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय कन्सिडर करतात, तर डेटा आणि टेलिकम्युनिकेशन हे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. आणि म्हणूनच ह्याच्यात हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन आपल्याला प्रोव्हाइड केली पाहिजे. का, कारण की तर ह्याच्यातच काय ब्रीच झाला, ह्याच्यातच काय प्रॉब्लेम झाला, ह्याच्यातच जर काय घोळ झाला, तर काय होईल की पूर्णच कंट्रीवर त्याचे रिपरकशन्स येतील, आणि ते आपल्याला ऑब्व्हियसली नाही पाहिजेत. तर आपण ह्याच्यावरच अजून थोडी चर्चा केली की जे 5G इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते भरपूर क्वचितच आहेत, आणि त्यात जो लीड करतो पूर्ण ग्लोबली तो म्हणजे चायनाचा हुआवे. ओके, आपण ऐकलं असेल की डोनाल्ड ट्रम्पने हुआवेला बॅन करून टाकलेलं, आणि त्याच्याच
रेपक्रशन म्हणून त्याची जी पुढे जी चेन रिॲक्शन झाली ते इंडियामध्ये पण हुआवेचे जे ट्रायल्स वगैरे चालू होते ते बंद करण्यासाठी आपण बघितले की नको आता, ठीक आहे. का? कारण की ते चायनीज होते आणि आपण त्याच्यावर एलिज्ड आहे की ते स्पाईंग आहे. अजून 100% प्रूफ नाही, पण लोक क्लेम करतात की त्यांच्याकडे भरपूर प्रूफ आहे की हे स्पाय करतात. ओके. आणि ह्याचाच रिझन असा होता की UKने काय बोलतात एक स्टेप फॉरवर्ड घेतला आणि त्यांनी एक नवीन ऑर्गनायझेशन स्टार्ट केली. त्याचं ऑर्गनायझेशन आहे बोलून एक ग्रुपिंग स्टार्ट केली, तेच म्हणजे D10 म्हणजे काय, डेमोक्रेसी 10. म्हणजे असे 10 वर्ल्डचे बिगेस्ट डेमोक्रेसीजना एक साथ, जसं इंडिया पण एक पार्ट आहे, त्या लोकांचा एक ग्रुप UKने फॉर्म केला. ओके. आता ऑब्वियसली हुएवीचा आपण जर बघायला गेलो तर त्यांचा तो बिझनेस होता आणि तो बिझनेस भरपूर मोठा, मग त्यांना बॅकलॅश भेटेल की अरे यार एवढा मोठा इंडियाचा सोर्स होता रेव्हेन्यूचा, आता तो नाही भेटणार. म्हणून त्यांनी इंडियन गव्हर्नमेंटला काय ऑफर दिली की आपण एक नो बॅकडोर पॉलिसी ठेवूया. म्हणजेच काय की मी तुमच्या समोर पेपरवर लिखित रूपी देतो. म्हणजेच काय, मी तुम्हाला लिहून देतो की तुमचा जो पण डेटा आहे जो होईल तो फ्रंट यार्डनीच जाईल, सगळ्यांच्या समोरच जाईल. मी गपचूप काहीतरी बॅकडोरनी स्मगल आउट नाही करणार. माहिती आहे ना, गपचूप पाठ दरवाजा वापरतात लोक गपचूप निघून जायला, किंवा जर काय आणायचं निघायचं असेल कोणाला न दिसता तर आपण बॅकडोर वापरतो. म्हणून हुआवेने काय सांगितलं, आपण नो बॅकडोर पॉलिसी वापरू तुमच्याबरोबर, चालत असेल तर सांगा, हे की नाही. पण त्याच्यावर अजून चर्चा चाललेली आहे, कारण की प्रॉब्लेम असा आहे की जो तुम्ही जर तो आर्टिकल बघितला तर त्यात सांगितले की नोकियाचा जो 5G इक्विपमेंट आहे तो दॅट इज गोइंग टू बी रेडी व्हेरी सून. तो होणार आहे, रेडी झालेलाच आहे ऑलमोस्ट, हे की नाही. आणि इंडियामध्ये तो यूज पण करतील. पण जे बाकीचे जे कंपनीज आहेत, जसं आता आपण म्हटलं की रिलायन्स जिओचा स्वतःचा 5Gचा ते लोक इक्विपमेंट बनवत आहेत. नोकियाचा जो इक्विपमेंट आहे तो पण सोफिस्टिकेटेड आहे पण महाग आहे. आणि हुआवेचा जो इक्विपमेंट आहे तो स्वस्त होता आणि तो त्याच लेवलचा होता किंवा त्याच्यावर चांगला पण असेल. म्हणूनच काय होतं, जे बाकीचे जे टेलिकॉम ऑपरेटर्स होते जसं एअरटेल वगैरे म्हणा, तर त्या लोकांचं काय म्हणणं होतं की तुम्ही जर अलावच नाही केलं हुआवेला तर आम्हाला ते परवडणारच नाही. आणि जर परवडणार नाही तर आम्ही गेममध्ये राहूच नाही शकणार, कारण की जर जिओ स्वतः सगळं बनवतं आहे तर आम्ही तेवढं नाही करू शकत आहोत. म्हणजे ते आमच्यासाठी लेवल प्लेइंग फील्ड नाही झालं, मग ते चुकीचं होऊन जाईल. असं त्या पाठचे सगळे तर्क चाललेले आहेत. म्हणजेच काय, ते आपले जे रविशंकर प्रसाद जी आहेत तर त्यांनी सांगितले की FDI आपण अलाव करू टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये 100% ऑटोमॅटिक रूटने देऊ, पण कधीपर्यंत, जोपर्यंत इंडियाच्या सॉव्हरेनिटीला थ्रेट नसेल तोपर्यंत. ओके. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, ESIचे. आता याचे पुढचे 4 पॉईंट भरपूर इझी आहेत, बरोबर बेसिकचे आहेत, एकदम स्टॅटिक पोर्शनचे आहे. ओके. तर आता हा जर न्यूज आर्टिकल आपण बघितला त्यात 2 गोष्टींवर चर्चा केलेली आहे, एक तर ESIC आणि दुसरं म्हणजे आयुष्मान भारत. तर आपल्याला माहिती आहे की आयुष्मान भारतच्या अंतर्गत जे गरीब परिवार आहेत, जे गरजू परिवार आहेत त्या लोकांना 5 लाख रुपये फॅमिली इन्शुरन्स भेटतो आहे. म्हणजे जर त्यांना काही झालं तर मग 2 दिवस प्री हॉस्पिटलायझेशन, मग जेवढा हॉस्पिटलायझेशनचा पिरियड आहे तेवढा, आणि हॉस्पिटलायझेशन झाल्याच्या नंतर 15 दिवस हे सगळे मेडिकल ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. त्यानंतर जर दवाईचा वगैरे जे पण खर्च असेल ते पण सगळं त्यांना फ्री भेटेल. असं त्या पाठचं पूर्ण तर्कवितर्क आहे. ओके. तर असंच ESIC म्हणजेच काय, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्या लोकांची पण एक स्कीम होती. त्यामध्ये काय की जे पण ह्या ESIच्या अंडर जे पण कवर्ड आहेत ते लोक काय करू शकतात, हे ESIचे भरपूर सारे डिस्पेन्सरीज आहेत इंडियाभर. ओके. तर त्यांच्यावर जर काही असा जर प्रॉब्लेम आला तर मग ते काय करू शकतात, त्या ESIच्या डिस्पेन्सरीमध्ये जातील, ते जी चिठ्ठी आहे ती घेऊन जातील की बाबा हे सगळ्याची गरज आहे मला, आणि त्या लोकांना ते जे औषधे वगैरे आहेत तर ते सगळं एकदम किफायती दरात त्यांना भेटेल. ओके. असं सगळं होतं. पण आताच गव्हर्नमेंटने काय फैसला केला आहे की ESIC जे पण त्या अंतर्गत जे पण सगळं होणार आहे तेच आयुष्मान भारतच्या अंतर्गत आपण सामील करून घेऊ. म्हणजे दोघांचा ऑब्जेक्टिव्ह तर सेमच आहे ना. म्हणजे जर आयुष्मान भारतच्या अंतर्गत जर कोणाला काय भेटते तर तेच ESICच्या अंतर्गत पण त्याला भेटतं, आपण असं त्याला समजूया. ओके. हे असं त्या पार्टचं ब्रीफमध्ये जर ओव्हरव्ह्यू बघायला गेलं तर हेच आहे. तर ESIC काय बरं, तर आपण त्याचा फुल फॉर्म जर बघितलेला, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. हे कधी फॉर्म झालेलं, 1948मध्ये. हे पार्लमेंटचा एक ॲक्ट होता. कुठला? ESI ॲक्ट, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट. म्हणजेच कुठली बॉडी झाली? स्टॅट्युटरी बॉडी. हे म्हणजेच काय, एका ॲक्टच्या थ्रू जी फॉर्म झालेली बॉडी त्याला आपण काय बोलतो, स्टॅट्युटरी बॉडी. हे काय करतं, प्रोव्हाइड्स इन्शुरन्स कव्हरेज. हे की नाही. आपण बघितलेलं आयुष्मान भारत पण काय 5 लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर भेटते, हे की नाही. म्हणून ते काय झालं, इन्शुरन्स कव्हरेज झालं. ते कोणा लोकांना देणार, तर असे लोक ज्या लोकांची इन्कम 15,000 रुपये पर महिना त्यापेक्षा कमी आहे तर त्या लोकांना काय भेटेल, इन्शुरन्स कव्हरेज भेटेल. ओके. त्याचं कॉन्ट्रीब्युशन कोण देणार, दोघं, एम्प्लॉईजचं पण जाणार, एम्प्लॉयर्सकडून पण जाणार. जसं आपण EPF वगैरे जे बघतो त्यात थोडेसे पैसे आपल्याकडून कट होतात आणि तेवढाच इक्वल कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर पण देतो, हे की नाही. असं आता 15,000 रुपये महिना काय काय लोकांना भरपूर वाटेल, काय काय लोकांना भरपूर कमी वाटेल. पण त्याच्यावर आता पुढे चर्चा अशी झालेली की त्याच्या 15,000 ते 21,000च्या रेंजमध्ये पण भरपूर लोक आहेत. तर मग ती 15,000 पर मंथची जी लिमिट होती त्याला आपण ती सिलिंग लिमिट थोडी वरती घेऊन जाऊया, आणि 21,000 पर मंथपेक्षा कमी किंवा 21,000 पर मंथ तेवढे जे लोक पैसे कमवत आहेत, ओके, त्या सगळ्याच लोकांना आपण ह्या ESICच्या अंतर्गत आणूया. त्याच्यावर अजून काही एवढं डिसिजन झालेलं नाही, पण हे सगळं आहे. ओके.
ही होती त्याच्यावरची पुरी चर्चा. तर आता आपण बघूया DICGC. तरच एक कराड जी कॉर्पोरेटिव्ह बँक कॉर्पोरेशन बँक आहे, तर त्याला RBIने सांगितलं की तुम्ही वाइंड अप करून टाका, तुम्ही नीट काही काम नाही करत आहेत. 2017पासून ती होती RBIच्या लेन्सच्या खाली, पण आता त्या लोकांनी डिसिजन घेतलेलं आहे की हिला वाइंड अप करायला पाहिजे. तर मग आपण त्या सगळ्या ती कराड बँक कुठे होती, कराड ऑब्वियसली महाराष्ट्रामध्ये, तर मग त्याच्यावर आपण चर्चा नको करूया, पण DICGCवर बघूया. म्हणजे DICGCचा फुल फॉर्म काय, डिपॉझिटर्स इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर म्हणजेच काय 1961च्या पहिले दोन वेगळ्या ऑर्गनायझेशन्स होत्या, डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर मग डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे काय, एक अशी कॉर्पोरेशन होती ती जे एक इन्शुरन्स प्रोव्हाइड करायची. कशासाठी, की आपल्या लोकांचे जे पैसे बँकमध्ये आहेत, ओके, तर ते पैसे सेफ आहेत आणि जर ती बँक डुबलीच तर तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला त्याच्या रिटर्नमध्ये भेटेल. तर ते कोण बघायचं, DIC म्हणजेच काय, डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तशीच दुसरी एक कंपनी होती, गव्हर्नमेंट कंपनी होती ऑब्वियसली, ती काय होती, क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तीच काय करायची की जे पण बिझनेसेस आहेत किंवा जे पण असे गरजू लोक आहेत ज्यांना क्रेडिट पाहिजे, क्रेडिट म्हणजे काय, ऋण पाहिजे, तर त्या लोकांना गॅरंटी प्रोव्हाइड करायची की हां तुम्हाला क्रेडिट नक्कीच भेटेल. ओके, अशा दोन कंपनीज होत्या. पण मग गव्हर्नमेंटने काय फैसला केला की आपण हे दोन वेगळे लोकांना वेगवेगळे एंटिटी ठेवण्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण एकच त्याला नवीन ऑर्गनायझेशन बनवू, दोघांना मिक्स करून. म्हणूनच काय केलं, हे दोन सेपरेट एंटिटीज जे होत्या त्या लोकांना मिक्स केलं आणि त्याला काय केलं, 1961मध्ये DICGC ॲक्ट ऑफ 1961च्या अंतर्गत नवीन ऑर्गनायझेशन बनवला. तोच त्याला आपण काय बोलतो आता, डिपॉझिटर्स इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ओके, सोपं. आता ह्याची मालकी कोणाकडे आहे, तर ती RBIकडे, गव्हर्नमेंटकडे नाही आहे. RBI ह्याचा मालिक आहे. इट इज अ होल्ली ओन्ड सबसिडरी ऑफ RBI. होल्ली ओन्ड सबसिडरी म्हणजे काय, सगळे शेअर कोणाकडे, त्याचे RBIकडे. मग ते RBI जो बोलेल तेच DICGC करणार. अजून कोणी काय सांगितलं तर त्याला फरक नाही पडणार. ओके, त्यानंतर अजून काय ह्याच्यात होतं की द इन्शुरन्स इज बोन बाय द बँक अँड नॉट इज पास टू द कस्टमर्स. म्हणजेच काय होतं की तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही लोक जर SMS फॅसिलिटी जर यूज करतात बँकची, तर त्याच्यातून जे पैसे जातील. जर तुम्ही काय चेकबुक एक्स्ट्रा जर इश्यू केले तुम्ही, तर त्याचे पण चार्जेस कट होतात, हे की नाही. मग बँक हे तुमच्याकडून असे पैसे वसूलत असते थोडे करून, हे की नाही. पण RBIने काय सांगितलं की हे जो डिपॉझिट इन्शुरन्स आपण करवतो आहे त्या डिपॉझिटरचा, तर ह्याच्यात जो पण इफेक्ट आहे, ह्याचा जो पण खर्च आहे तो बँक उचलणार. बँक तो खर्च त्याच्या डिपॉझिटर्सवर नाही टाकू शकत. ओके, हे सगळ्याचा जो पण खर्च आहे तो कोण उचलणार, बँक उचलणार. ओके, आणि ह्याची लिमिट किती, आता हा भरपूर ट्रिकी क्वेश्चन आहे की जर तुमच्याकडे तुम्ही समजा तुमच्याकडे भरपूर पैसे होते, तुम्ही एका बँकमध्ये 1 करोड रुपये तुमचे टाकलेले होते. ओके, 1 करोड रुपये तुमचे त्या एका बँक अकाउंटमध्ये, आणि गॉड फॉरबिड असं झालं की ती बँक डुबली. ओके, तर मग आता तुमचे ते 1 करोड रुपये त्यात होते, ते गेले. मग आता तुम्हाला त्याच्यापर्यंत किती रुपये भेटणार परत, भरपूर व्हॅलिड प्रश्न आहे. तुम्ही तुमचे एकदम कष्ट करून ते 1 करोड रुपये कमवलेले आणि भरपूर ट्रस्टने त्या बँकमध्ये ठेवलेले, पण ती बँक डुबली. पण आता तुम्हाला रिटर्नमध्ये किती, कायद्याने तर तुम्हाला 1 करोड रुपये भेटायला पाहिजे, पण तेवढा तो इन्शॉर्ट नव्हता. म्हणजेच काय की DICGCच्या अंतर्गत तुम्हाला त्याच्या बदले म्हणजे आता 5 लाख रुपये भेटतील, ते पण पहिले होतं की 1 लाख रुपयेपर्यंतचीच लिमिट होती. म्हणजे तुमचे किती पैसे असू दे त्या बँकमध्ये, पण तुम्हाला रिटर्नमध्ये किती भेटणार, तेव्हा पहिले होते की 1 लाख रुपयेच भेटणार. ओके, म्हणजे जर 10 करोड टाका, 100 करोड टाका, पण जर ती बँक डुबली तर तुम्हाला त्याच्या बदले 1 लाख रुपयेच भेटणार. पण तेच 2011मध्ये बदललं. दामोदरन कमिटी होती, तर त्यांनी काय सांगितलं की बाबा 1 लाखाची लिमिट भरपूर कमी झाली, आता लोकांचा जो अमाऊंट डिपॉझिट जे करतात लोक ते भरपूर मोठं आहे, मग आपल्याला ते वाढवायला पाहिजे. म्हणून आपण बघितलं की तुझी 1 लाखाची लिमिट होती ती वाढून कितीवर केली, 5 लाख रुपयेपर्यंत केली. ओके, तर हे असं सगळं त्याच्या पाठचं कथा आहे. म्हणजेच काय की जर तुमचे किती पैसे असू द्या, म्हणजेच काय 5 लाखाच्या वरती तुम्ही किती डिपॉझिट केले असू द्या कुठल्याही बँकमध्ये, जर ती बँक डुबली तर तुम्हाला त्याच्या बदल्यात 5 लाख रुपयेच भेटणार. जर आता असं नका समजू की तुम्ही 3 लाख रुपये ठेवले आणि बँक डुबली मग तुम्हाला 5 लाख रुपये भेटतील, नाही असं नाही. तर 5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 लाख भेटतील, आणि ज्याच्याहून कमी असतील तर जेवढे तुमचे होते तेवढेच तुम्हाला परत भेटतील. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. तर नेक्स्ट न्यूज आहे एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल. त्याचा जो हेडक्वार्टर्स आहे तो आहे मनीला, ते आहे फिलिपिन्समध्ये. फिलिपिन्सची कॅपिटल आहे मनीला. ओके, तर त्याच्यात ही जी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्याची स्थापना झाली 1966मध्ये, आणि त्याच्यात आता इन्क्लूड जर आता या टायमिंगला 2020मध्ये 68 मेंबर्स आहेत. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ह्याचं नाव जर एशियन डेव्हलपमेंट बँक असलं असेल तर ह्याचे जे मेंबर कंट्रीज आहेत ते फक्त एशियातले कंट्रीज नाहीत, ह्याच्यात बाहेरचे पण कंट्रीज आहेत. ह्याच्यात पॅसिफिक म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या आसपासचे पण, ऑस्ट्रेलियाला इन्क्लूड करून पण ह्याच्यात भरपूर सगळे देश आहेत. पण नाव जरी एशियन डेव्हलपमेंट बँक असलं तर ती फक्त एशियासाठी काम नाही करत आहे, त्यात बाकी सगळे मेंबर्स पण आहेत. ओके,
तर एक गोष्ट जे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की इंडिया ह्याचा फाउंडिंग मेंबर होता, विच इज अ पॉईंट टू बी रिमेंबर्ड. आणि जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की स्ट्रॅटजी 2030 हे कुठल्या बँकचं विजन आहे, कुठल्या बँकची स्ट्रॅटजी आहे, तर याचा असणार की एशियन डेव्हलपमेंट बँक. ओके, तर हे काय त्याचं बेसिक मुद्दा काय की बेसिक एम काय स्ट्रॅटजी 2030चं की एक्स्ट्रीम पॉवर्टी जी आहे सगळ्या कंट्रीजमध्ये एशियाच्या, तर ते जे एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे ती आपल्याला इरॅडिकेट करायची, इरॅडिकेशन ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. आणि आपल्याला माहिती आहे की जसं जसं टाईम पुढे जातो तर मग तसंच माणसाची गरजा बदलायला लागतात. मग ते जी लोकांची नीड चेंज होणार आहे, ओके आहे की नाही, तर त्याला पण ही बँक असं त्यांचा विचार आहे की ते त्याला केटर करू शकतील. म्हणजे जे चेंज जी होणार आहे त्याची रिक्वायरमेंट जे लागतील तेव्हा ही बँक तिकडे युजफुल असेल, असं त्यांच्या स्ट्रॅटेजी 2030चा विचार आहे. त्याच्यात काय दोन आहेत, काय एक तर आहे की इरॅडिकेशन ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी, फक्त पॉवर्टी नाही एक्स्ट्रीम पॉवर्टीला इरॅडिकेट करणार. आणि सेकंड म्हणजेच काय की जे लोकांचे जे नीड्स चेंज होते, जे डिमांड चेंज होते त्याला पण केटर करेल. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं की एशियन डेव्हलपमेंट बँकचा करंट प्रेसिडेंट कोण आहे, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे जपानचे मासात्सुगु असाकावा. ओके, असाकावा. ओके, मासात्सुगु असाकावा. आता त्या लोकांनी बँकनी $500 मिलियन लोन बँगलोरला म्हणजे इंडियासाठी सँक्शन केलं आहे, ज्याच्यानी बँगलोरची जी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो इलेक्ट्रिसिटीचा जो कनेक्शन आहे त्याला आणि इकडे न्यू मेट्रो रेल जी आहे त्याला अपग्रेड करण्यासाठी ते वापरण्यात येईल. ओके, आता आपण नेक्स्ट आणि आजचा लास्ट न्यूज बघूया, विच इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, कारण की ह्याचा जो इनॉग्रेशन आहे तर ते कोणी केलेलं, आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदींनी केलेलं. तर तेच म्हणजे इंडियन मोबाईल काँग्रेस, आहे की नाही. तर हे भरपूर कॉन्ट्रॅडिक्टरी होतं की काँग्रेस ज्या ह्याच्यात नाव आहे त्याची इनॉग्रेशन वेगळे एका पॉलिटिकल पार्टीचे लीडर करतात. तर ते असं समजू नका ते असं पॉलिटिकल पार्टीचं काँग्रेस नाही. काँग्रेसचं जर आपण वर्ड मॅटर मिनिंग बघितला, काँग्रेस इज अ ग्रुपिंग ऑफ पीपल. ओके, त्यालाच आपण काँग्रेस बोलतो. ओके, तर इंडियन मोबाईल असोसिएशन, ओके, किंवा IMC पण बोलतात त्याला. तर मग इंडियन मोबाईल असोसिएशन जे आहे तर त्याची स्थापना आताच झाले, असं काही भरपूर जुना असा ऑर्गनायझेशन नाही आहे. ओके, तर ह्याच्या अंतर्गत काय केलं जातं, तर ही एशियाची लार्जेस्ट डिजिटल गॅदरिंग आहे, वर्ल्डची नाही, कुठल्याची, एशियाची. ओके, आणि कोणाचा ब्रेन चाइल्ड होता, म्हणजे कोणाची कल्पना होती, तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, ऑब्वियसली मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन, आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया, COAI, म्हणजेच काय डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन आणि COAI म्हणजेच काय सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ह्या दोघांची ब्रेन चाइल्ड होतं, या दोघांची संकल्पना होती. आणि तिचा आता 4th एडिशन होता 2020मध्ये. ऑब्वियसली आता कोविड असल्यामुळे हे ॲक्च्युअलमध्ये नाही होऊ शकलं, हे सगळं व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये चालू आहे. आणि त्याची थीम काय, तर भरपूर इम्पॉर्टंट थीम. आणि त्याच्याने आपल्याला हे जे असे सगळे ऑर्गनायझेशन्स किंवा जे गॅदरिंग्स असतात त्यांची थीम असतात, त्याच्याने आपल्याला कळतं की वर्ल्डमध्ये काय चाललं आहे. ओके, आता सध्या आपल्याला माहिती आहे की जर टेक्नॉलॉजी बोलतो आहे आपण, जर टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो आहे तर टेक्नॉलॉजी आपण माहिती आहे की सर्वात जास्त लोकांपर्यंत पोचायला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, हे की नाही. म्हणूनच काही जास्तीत जास्त लोक टेक्नॉलॉजीमध्ये जे टेक्नॉलॉजीचं इनोव्हेशन होतं त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, हे की नाही. म्हणूनच कायचे थीम आहे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन. आणि ते कसं असायला पाहिजे, ते इनोव्हेशन स्मार्ट असायला पाहिजे, सिक्युअर असायला पाहिजे आणि सस्टेनेबल असायला पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय, आपण जे त्याला सांगतो ते लगेच ते पिकअप करायला पाहिजे, हे की नाही. जर आपण काय सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करतो तर लगेच ते इम्प्लिमेंटेबल असायला पाहिजे. सिक्युअर जसं आपण म्हटलं मगासपासून 5G बद्दल आपण मगासपासून चर्चा करतो की कसं त्यात थोडे प्रॉब्लेम्स आहेत, कसे प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणून ते काय जे पण इनोव्हेशन आहे ते सिक्युअर असायला पाहिजे, हे सगळ्यांसाठीच. आणि लास्ट म्हणजे काय सस्टेनेबल, म्हणजे असं नाही की आपण जर ते यूज करतो आहे त्याच्याने जे आपलं काय बोलतं त्याला जे आपलं मदर अर्थ आहे त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम नको यायला. ओके, म्हणून ते सस्टेनेबल असायला पाहिजे. तर असे सगळे आजचे 9 पॉईंट्स होते. तर थँक्यू फॉर लिसनिंग. आणि जर आवडला असेल तर तुमचे जे पण मित्रमंडळी आहेत, जे पण भाऊ बहीण आहेत, त्या लोकांना जे गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करतात त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. थँक्यू. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास, आपण डबल वेळा अभ्यास करू, डबल द प्रोबॅबिलिटी ऑफ बिईंग सक्सेसफुल, डबल टाईम आपण सगळं करूया. ओके, तर थँक्यू. त्याला नक्की जॉईन करा आणि तुम्हाला याची PDF भेटेल. थँक्यू, धन्यवाद.